वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील विजय गोपाळ येथील बँकेच्या व्यवस्थापकावर शाईफेक व मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयानं देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांच्यासह सर्व 10 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। हे प्रकरण जुलै 2016 मधील असून विजय गोपाळ येथील बँकेत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मंजुरीस विलंब होत असल्याच्या तक्रारीवरून आमदार राजेश बकाणे यांनी बँकेला भेट देत व्यवस्थापकांकडे जाब विचारला होता। त्यावेळी झालेल्या वादातून व्यवस्थापकावर शाईफेक व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी आमदार बकाणे यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती। दोन्ही बाजूचे युक्तिवाद व साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुरावे विचारता घेतल्यावर न्यायालयानं आरोप सिद्ध करण्यास पुरेसा ठोस पुरावा नसल्याचं नमूद करत आमदार राजेश बकाणे यांच्यासह सर्व 10 आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे। 2016 मध्ये इलाहाबाद बँकेने जे शेतकऱ्यांना कर्ज दिलं नव्हतं त्याबद्दल जाब विचारायला गेलो होतो आणि त्या जाब विचारण्यामध्ये मी जेव्हा त्या बँक अधिकाऱ्यांना विचारलं की आतापर्यंत किती केस डिस्बर्समेंट झाल्या लोनच्या आणि किती केस पेंडिंग आहे, तर त्यांनी मला गठ्ठा दाखवला आणि त्याच्यावरून त्यांच्यासोबत वादावादी झाली आणि 2016 मध्ये त्यांनी खोटा रिपोर्ट दिला की आम्हाला मारलं, आमच्यावर शाई फेकली आणि 2016 पासून तर 2026 पर्यंत आजचा गायतपर्यंत ती केस ॲडव्होकेट महेश टावरी हे लढले। त्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली आणि आज तो दिवस उजाडला। हुंडाई मातेच्या कृपेने आणि ॲडव्होकेट महेश टावरी यांच्या मदतीने, सहकार्याने आणि मेहनतीने आज ती केस निर्दोष सुटली। माझ्यासोबत अन्य असणारे गजानन राऊत असेल आणि अन्य सहकारी असेल हे सुद्धा आज यांची सुद्धा निर्दोष मुक्तता झाली।